वसईत बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांनी निवडणूक प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे। आगामी वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते प्रभाग क्रमांक 21 मधून निवडणूक लढवत असून सध्या डोर टू डोर प्रचारावर त्यांनी विशेष भर दिलाय। सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांच्या भेटी घेऊन थेट संवाद साधत जाधव आपल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत आहेत। महापौर असताना शहरातील पायाभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि विकास कामांसाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत जाधव यांनी नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं। महापौर पदाच्या कार्यकाळात केलेली कामेच माझी ओळख आहेत। त्याच कामांच्या जोरावर यंदाच्या निवडणुकीत जनता मला आणि माझ्या पॅनलला बहुमताने निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही जाधव यांच्या प्रचारामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग क्रमांक 21 मध्ये निवडणुकीची चोरस वाढताना दिसत आहे। शिव प्रकाश सिंह, एसपी सिंह, मैं इस सोसाइटी का चेयरमैन हूँ। बीजेपी के आप एक कार्यकर्ता है, किस तरह से प्रभावित हुए माजी महापौर से? देखो 20 साल से मैं बीजेपी के साथ हूँ और मैं प्रधानमंत्री जी का बहुत ही अभिनंदन करता हूँ। मैं उनकी विचारधाराओं से बिल्कुल बिलोंग करता हूँ, लेकिन यहाँ भारतीय जनता पार्टी के स्थानीय नेताओं ने जिन कार्यकर्ताओं के बल पे सत्ता हासिल किया, बाद में उन्होंने अपनी सत्ता का दुरुपयोग करके कार्यकर्ता और जितने भी वोटर थे सबके मुंह पर राजनीतिक तमाचा दिया है। इसलिए हम श्री राम के भक्त हैं और उन्हीं के दूसरे अवतार में द्वारकाधीश के साथ इस समय खड़े हैं। जय श्रीराम, जय द्वारकाधीश। आपण बघता की 15 दिवस सातत्याने मी प्रत्येक डोर टू डोर बिल्डिंग फिरत आहे, कारण 45,000चा वॉर्ड आहे। मला वाटतं जवळजवळ संकेश्वर नगर, वैतीवाडी, कृपानगर, अचोला डोंगरी, एव्हरसेन सिटी, फादरवाडी आणि ते वालीवपर्यंत ही हद्द आहे। त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या एरियामध्ये फिरावा लागतो। आम्ही 4 कॅन्डिडेट आहेत, एक प्रार्थना मुंडे आहे, आमचे काजल गोपाले आहे आणि अजित भोई, सर्व सुशिक्षित पॅनलमध्ये आम्ही ठेवलेलं आहे आणि कुठल्याच प्रकारचं बॅकग्राऊंड राजकीय नाही मिळत। एक सामान्य कार्यकर्त्यांना आपण इथे तिकीट दिलेलं आहे। हा 21 नंबर वॉर्ड बघतील तुम्ही तर आमचे एज्युकेटेड सर्व लोक आहेत। आता त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे। आमचे दुसरे कॅन्डिडेट इंजिनियर आहे, बाकी आमचा अजित भोईर आहे, तो पण सुशिक्षित उमेदवार आहे। त्याच्यामुळे आम्ही हा पॅनल सगळ्यात जास्त मताने निवडून आणणार आहेत। आमच्या प्रत्येकाचा एरिया वाईज आम्ही प्रचार चालू केलेला आहे। तुमच्याबरोबर बीजेपीचे पदाधिकारी पण आहे? माझ्याकडे बीजेपीचे पदाधिकारी, उबाटेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, प्रत्येक जाती धर्म आणि प्रत्येक पक्षाची लोक माझ्या सोबतीला याचं कारण मी कधीच जात धर्म पक्ष बघितलेला नाही। या 25 वर्ष सातत्याने सगळ्यांना मदत केली। त्यामुळे बघा ना, ते सोसायटीचे चेअरमॅन पण आहेत आणि बीजेपीचे मोठे पदाधिकारी आहेत, परंतु प्रत्येकजण मला मदत करतो आणि तुम्हाला माहीत आहे मी प्रत्येक वेळी जिथे उभा राहतो तिथे चांगल्या मार्जिनने निवडून याचं कारण आहे की जे लोकांचे रिलेशन आहे ते मला कामी येतं। काय वाटतं, कसं चित्र असणार आहे या प्रभागामध्ये? भाजपा शिवसेना युती झालेली आहे, तगडी फाईट आहे का काय? इथे आम्हाला कुठलीच तगडी फाईट नाही। तिन्ही वॉर्ड माझे झालेले आहेत जुने, फक्त फादरवाडी नवीन एरिया आले तिथे जास्त जोर मारतो आणि आमचे जे जिथे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांना आम्ही 2-2 बिल्डिंग दिलेले आहे। त्यांनी 2 बिल्डिंगमध्ये तिथे स्लिपा वाटा, प्लॅम्पेट वाटा आणि मी 1-2 राऊंड प्रत्येक एरियामध्ये बांधत आहे। नगरसेवक कसा प्रचार चालू आहे? किती ते किती तास प्रचार सुरू आहे आपला? सकाळी मी 7 ते 9 पर्यंत आचोळा तलाव जिथे जिथे मेन रस्ते आहेत तिथे सर्वांना हाय बाय करतो, चाय पितो त्यांच्या जोडीला, कारण की जे हा वर्ग जो आहे इकडचा अस्लम एरिया आहे, ही सर्व नोकरी धंद्याला जाणारी ती सकाळी जातात, संध्याकाळी लेट येतात। त्याच्यामुळे सकाळचा मला 9 पर्यंत माझा एक चांगला प्रचार होतो। त्याच्यानंतर 11 ते 1 पर्यंत माझे कार्यकर्ते प्रचार करतात। नंतर आता 5 ते आम्ही 10 पर्यंत पूर्ण एरिया वाईज आम्ही प्रचार करतो।